दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। अनुसूचित जातीचं आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं काढण्यात येणारा भव्य जनाक्रोश मोर्चा 20 मे रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धडकणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी देशातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाबाबत ऐतिहासिक निर्णय दिला आहे। अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाअंतर्गत राज्य सरकारला उपवर्गीकरण करता येऊ शकतं असं न्यायालयानं या निर्णयात म्हटलंय। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यापैकी सर्व जाती जमातींना नोकऱ्या आणि शिक्षणातील आरक्षण समन्यायीपणे मिळावं हा सर्वोच्च न्यायालयातील 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठानं दिलेल्या निकालाचा मितितार्थ होता। गेल्या 75 वर्षात महाराष्ट्रात मातंग आणि इतर तत्सम महादलित जातींना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही। न्यायिक समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करून वर्गीकरणाची प्रक्रिया त्वरित राबवण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचं सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजन केलंय। त्यामुळे समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी पत्रकार परिषदेत केलं। देशामध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण हे 13% आहे। त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे 13% आरक्षण 59 जातीसाठी आहे आणि 59 जातीपासून हे आरक्षण असलेलं या आरक्षणाचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाने अद्यापर्यंत एकूण 12 आयोग नेमले। कायदा सचिव लोकपूर समितीपासून उषा मेहरा समिती या सर्व समितीने एकमुखाने सांगितलं की हे जे 13% आरक्षण आहे आणि 59 जातीचं आहे ते 59 जातीपर्यंत हे आरक्षण झिरपत नाही, म्हणजे शेवटच्या जातीपर्यंत हे आरक्षण पोहोचत नाही। परिणामी याची वर्गवारी झाली पाहिजे, अ ब क आरक्षणामध्ये वर्गवारी झाली पाहिजे या सगळ्या आयोगांनी सांगितलं। परंतु तरीसुद्धा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण लागू झालं नाही। या आरक्षणाचा वर्गवारी झाली पाहिजे असं आयोगाच्या निर्णयानंतर पंजाब राज्याने यानी जयसिंग मुख्यमंत्री असताना, बिहार राज्याने, त्यानंतर आंध्र पूर्वीचा, आता तेलंगणा राज्याने, तामिळनाडू राज्याने या आरक्षणाच्या अ ब क वर्गवारीप्रमाणे लागू केलेलं आहे। तेलंगणामध्ये तर काल 14 एप्रिलला नवीन अस्तित्वात आलेलं राज्य त्यांनी लगेच विधानसभेमध्ये ठराव घेऊन त्या आरक्षणाची वर्गवारी विधानसभेमध्ये मंजूर केलेली आहे। पण त्या धर्तीवर या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये जो 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाच्या 7 खंडपीठाचा जो निर्णय झाला की आरक्षणाची वर्गवारी करण्याचा अधिकार राज्यांना आहे आणि त्यांनी तो करावा आणि मग त्यासाठी त्याची अंमलबजावणी करावी एवढीच मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी हा मोर्चा उद्याच्या 20 मेला आझाद मैदान येथे दुपारी 3 वाजता आयोजित केलेला आहे। त्याची पार्श्वभूमी अशी आहे की हे आरक्षण 59 जातीसाठी आहे, परंतु 1-2 जातीमध्ये आरक्षण घोटाळलेलं आहे। हे चित्र ह्या आयोगाच्या सगळ्या माध्यमातून स्पष्ट झालं आहे। हे मी वैयक्तिक म्हणत नाही, तर लवजी वस्तात आयोगाची आकडेवारी असू द्या, सेन्ससची आकडेवारी असू द्या, या माध्यमातून हेच दिसतंय की हे आरक्षण शेवटच्या जातीपर्यंत 59 जातीपर्यंत जात नाही आणि ते जाण्यासाठी त्याची वर्गवारी करावी लागेल, अ ब क असे ते पॅनल करावं लागतील आणि त्यात मग जे आता अ मध्ये आहेत आरक्षणाचा लाभ घेतलेले ते ड मध्ये जातील आणि ड मधले जे आहेत शेवटचे ते अ मध्ये येतील, ते ब मध्ये येतील, ते क मध्ये येतील। अशा पद्धतीने हे आरक्षणाची वर्गवारी करून 59 जातींना हे आरक्षण पोचवावा हाच उद्देश घेऊन हा सकल मातंग मोर्चा उद्याच्या 20 तारखेला या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी राज्य शासनासमोर धडकणार आहे। आता या आरक्षणामध्ये 59 जातीचे म्हणाल की आपण 2 जाती 1-2 पडत आहे, 57 जाती काय तर त्या जाती अल्प आहे, अत्यल्प आहे। काही जातींना हे आरक्षण आहे त्याच्यात हे सुद्धा माहीत होऊ दिलं गेलं नाही आणि म्हणून त्या 57 जातींना सुद्धा न्याय मिळवण्यासाठी ही मातंग समाजानं खऱ्या अर्थाने ही चळवळ आरक्षणाची चळवळ सुरू केलेली आहे की शेवटच्या जातीपर्यंत हे आरक्षण पोहोचावं एवढाच उद्देश घेऊन हा मोर्चा या ठिकाणी केला। आता राज्य शासनाने सुद्धा या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निकालानंतर या ठिकाणी बदर न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे। मग आमचं म्हणणं हे आहे की 12 आयोगांनी 6 सालापासून आतापर्यंत एकमुखाने आरक्षणाची वर्गवारी झाली पाहिजे असा निकाल दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा आता तसाच निकाल दिलेला आहे। तर आता बदार समितीच्या माध्यमातून हा तुमचा अहवाल शासनाला सादर होईपर्यंत शासनाने सत्वर आता विषयाची निकड आणि तातडी असल्यामुळे
विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसल्यामुळं या ठिकाणी राज्यभराच्या सैन्य अध्यादेश काढून हे शासन हे अहबकडं सुप्रीम कोर्टाचा निकाल स्वीकारत आहे आणि बदल न्यायमूर्तीचा अहवाल आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करत आहे. एवढाच एक कोणीचा अध्यादेश काढावा ती साधी सरळ सोपी 57 जातीला न्याय म्हणून देणारी ही मागणी आहे. उद्याच्या 1 तारखेला हा मोर्चा या ठिकाणी संपूर्ण होत आहे. या पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, मातंग समाजाध्यक्ष सोलापूर सुहास शिंदे, सकल मातंग समाज महाराष्ट्र समन्वयक सुरेश पाटोळे, महाराष्ट्र पश्चिमाध्यक्ष लहुजी शक्तीसेना महादेव भोसले, क्रांतीवीर लहुजी शक्तीसेना महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक कार्याध्यक्ष गोविंद कांबळे, युवा नेते रोहित खिलारे, TS क्षीरसागर, किशोर जाधव आदींची उपस्थिती होती. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.